बालक पारायण उपक्रम. कथारूप श्री गजानन महाराज. निरूपण श्री मोहन भास्कर वराडपंडे. अभिवाचन सौ मेधा मोहन वराडपंडे. अध्याय 5. नमस्कार माझ्या बालमित्रांनो, सर्वांना माझा जय गजानन. आता बघूया आपण अध्याय 5. तर शेगावी महाराज असताना महाराजाची दिगंत कीर्ती ऐकून अनेक भक्त सतत दर्शनाला येत असत. महाराजांना हा प्रकार फारसा आवडत नसे. मग महाराज असेच कुठेही निघून जात, जंगलात वगैरे कुठेही, कधी कधी तर महिना महिना गायब राहत. असेच एकदा लोकांना कंटाळून महाराज शेगावातून निघून गेले आणि शेगावजवळील पिंपळगावात आले. पिंपळगावाजवळील जंगलात नदीकाठी एक खूप प्राचीन दगडी शिवमंदिर होते. फारसे कुणी या मंदिरात येत नसत. महाराज आले त्या मंदिरात आणि गर्भगृहात शिवपिंडीजवळ बसले, पद्मासनात ध्यानस्थ. पिंपळगावची गुराखी मुलं आपली गाई वासरं घेऊन घराकडे निघाले होते. त्या नदीचे पाणी गाई पीत असताना काही गुराखी मुलं अगदी सहज गेले शिवमंदिरात. बघतात तो काय, तिथे कोणीतरी एक पुरुष समाधी अवस्थेत बसलेला. असं तर आपण आजपर्यंत कधी बघितलं नाही. कोण असावेत हे? त्या मुलांनी मग इतर मुलांना बोलावलं. हा साधू तर काही बोलत नाही, हलत नाही. थकला असेल का, त्यांना भूक लागली असेल का, असे विचार करून कोणी त्यांना भाकर खाऊ घालण्याचा प्रयत्न केला. पण महाराज तर ध्यानस्थ. कदाचित हे शिवशंकर भगवान असतील, पिंडीतून बाहेर आले असतील. मग कोणी थोडं पाणी समर्थांचे पायावर घातले, कोणी जंगली फुलांचा हार तयार करून महाराजांच्या गळ्यात घातला. एका वडाच्या पानावर नैवेद्य वाढला, पण काही उपयोग झाला नाही. बघता बघता अंधार व्हायला आला. मग एक म्हणाला, अरे चला चला आता घरी जाऊ, उशीर झाला. गावातील मोठ्या लोकांना सांगू हे सर्व. ते सर्वांना पटलं. सगळे गुरं घेऊन आपापल्या घरी गेले. मुलांनी गावातील मोठ्या लोकांना हे सर्व सांगितलं. दुसरे दिवशी सकाळी गावातील मोठी माणसं आली त्या प्राचीन शिवमंदिरात. तो काय, मुलांनी सांगितल्याप्रमाणे साधू तिथेच ध्यानस्थ बसलेला, भाकरीलाही स्पर्श केला नव्हता. कोण असावे हे महाराज? मोठा प्रश्न पडला लोकांना. मग त्यांनी ठरवलं की हे महाराज समाधीतून बाहेर आल्यावर बोलतीलच. आता त्यांना त्रास देऊ नये आपण. यांना आता गावात घेऊन जाऊ. मग त्यांनी गावातून एक मोठी पालखी आणली. त्यात समर्थांना उचलून बसवलं आणि सुंदर मिरवणूक काढली गावापर्यंत. समोर वाजंत्री, मागे पालखी. लोक भजन गात करत होती. तुळशी, फुलं, गुलाल उधळला जात होता. महाराजांचे अंग गुलालाने माखले गेले होते. अशी ती भव्य मिरवणूक पिंपळगावात आली. गावातील मारुती मंदिरात एका भव्य पाटावर महाराजांना पालखीतून काढून बसवण्यात आले. तोही दिवस तसाच गेला. महाराज समाधीतच होते. मग तिसरे दिवशी लोकांनी विचार केला, आता आपण उपाशी राहून या महाराजांसमोर सतत भजन करूया. असा विचार गावकऱ्यांनी करताच महाराज समाधीतून बाहेर आले. मग काय आनंदी आनंद सगळ्यांना. जो तो महाराजांचे पाया पडत होता. सर्वांनी भराभर आपापल्या घरून नैवेद्य तयार करून आणले, महाराजांसमोर ठेवले. महाराजांनी पण त्यांची श्रद्धा बघून थोडा बहुत नैवेद्य ग्रहण केला व महाराज त्या मंदिरात राहू लागले. त्यावेळी शेगावी मंगळवारी बाजार भरत असे. पिंपळगावातील लोकही शेगावी येत बाजार करायला. तेव्हा पिंपळगावातील लोक शेगावातील लोकांना सांगू लागले, आमच्याही गावात एक साधू महाराज आले आहेत बरं, प्रत्यक्ष भगवान आहेत. आम्ही त्यांना आता कुठेच जाऊ देणार नाही. ही गोष्ट बंकटलालांना कळली. त्यांनी लगेच ओळखले श्री महाराज पिंपळगावात गेले म्हणून. बंकटलाल लगेच आपल्या पत्नीसह बैलगाडीने पिंपळगावात आले आणि महाराजांना हात जोडून विनवू लागले. आत्ता येतो असे म्हणून महाराज आपण शेगाव सोडले. आज 15 दिवस झाले. तुमच्याशिवाय माझे घर भणभणीत झाले महाराज. नित्य तुमचे दर्शन घेणारे चिंतातूर झाले. तुम्ही आमची मायलेकराची ताटातूट अशी बरी नाही. मी आपणास न्यायला गाडी आणली आहे. तुम्ही जर माझ्यासह शेगावी परत आले नाहीत तर मी प्राणत्याग करीन महाराज. बंकटलालाचे बोलणे ऐकून महाराज उठले आणि बंकटलालांचे गाडीत जाऊन बसले. बंकटलाल मोठे सावकार होते. पिंपळगावातील लोकांनाही तेच कर्ज देत असत.
त्यामुळे बंकटलालांना कोणीच अडवायची हिंमत करू शकत नव्हते. बंकटलाल लोकांना म्हणाले, आपण शेगावी केव्हाही दर्शनाला येऊ शकता. जाताना गाडीत महाराज बंकटलालांना हसून म्हणाले, का रे, हीच रीत असते का सावकाराची? दुसऱ्याची वस्तू अशी जबरदस्ती नेण्याची? मी तुझ्या घरून का पळून गेलो माहीत आहे का तुला? तू गडगंज श्रीमंत आहेस. पैसा म्हणजे लक्ष्मी माता, तिला तू कुलपात कोंडून ठेवले आहेस. साक्षात लक्ष्मीचे हे हाल पाहून घाबरलो मी आणि गेलो पळून. बंकटलालांना हसू आले. म्हणाले, महाराज, माझ्या कुलूपाला लक्ष्मी माता घाबरली नाही. तुम्ही सर्वांची आई आहात. तुम्ही माझ्याकडे होते म्हणून लक्ष्मी देवी स्थिरावली माझ्याकडे. तुम्ही तर घरमालक, मी शिपाई. तुम्ही कुठेही जात जा, अवघ्या जगाचा उद्धार करा, पण पुन्हा शेगावी परत येत जा, आम्हाला विसरू नका. अशी समजूत घालून बंकटलाल महाराजांना आपल्या घरी घेऊन आले. पण महाराजच ते, त्यांना एका जागी कुठे करमणार. काही दिवस राहिले आणि झाले गायब पुन्हा महाराज. शेगावपासून 60 किलोमीटर अंतरावर असलेल्या आकोट गावाजवळ एक आडगाव नावाचे गाव आहे. अगदी सकाळी शेगावकरांची नजर चुकवून महाराज निघाले. बराबर पायी पायी अडगावकडे. महाराजांचे चालणे तर वायूच्या गतीचे होते. उन्हाळ्याचे दिवस होते. दुपारची वेळ. महाराज अकोल्ली गावाजवळ आले. अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या. घसा कोरडा पडला होता. समर्थांना खूप तहान लागली होती, पण कुठेच पाणी नव्हतं प्यायला. त्या अकोलीत तुम्हाला एक वेळ तूप मिळेल, पण पाणी नाही. विहिरी पण कोरड्या पडल्या होत्या. शेतकरी मात्र शेतीची कामे करण्यास शेतात येत होते. येताना पाठीशी घागर आणि पाण्याचा एक छोटा माठ घेऊनच शेतकरी शेतात येत असत. अकोली ग्रामातील एक भास्कर पाटील नावाचे शेतकरी पण शेतात काम करत होते. महाराज भास्कर पाटील यांच्याजवळ आले. प्यायला पाणी मागू लागले. अरे, मला खूप तहान लागली आहे, थोडे पाणी दे ना प्यायला. पाणी पाजण्यासारखं पुण्य नाही. पाण्याशिवाय प्राणाचे रक्षण होत नाही. श्रीमंत लोक पाणपोई लावतात हमरस्त्यावर. मलाही दे तू पाणी. भास्कर पाटलांना महाराज माहीत नव्हते, त्यामुळे चिडले भास्कर पाटील. तू इतका धष्टपुष्ट भीक मागून जगतोस. कोण आहेस तू? तुझ्यासारख्या फुकट्याला पाणी का पाजायचं? तू अनाथ, पंगू, दुबळा पण नाहीस. तुझ्यासारखे निरुद्योगी असल्यामुळेच आम्ही अभागी झालो. मी माझ्यासाठी आणले पाणी, तुला मिळणार नाही. चल निघ इथून, काळे कर तोंड तुझे. महाराज हसले. काही अंतरावर एक विहीर होती. तिकडे धावत निघाले महाराज. भास्कर पुन्हा ओरडले, अरे, तिकडे कुठे जातोस? ती पण विहीर कोरडी ठणठणीत आहे. या संपूर्ण भागात कुठेच पाणी नाही. महाराज म्हणाले, तुझे म्हणणे खरे आहे. तुझ्यासारखे बुद्धिमान लोक पाण्यासाठी हैराण झाले आहेत हे पाहून मी स्वस्थ बसलो, तर काय उपयोग माझा? असे म्हणून महाराज त्या कोरड्या विहिरीच्या काठावर ध्यानस्थ बसले. परमेश्वराची करुणा भाकू लागले. देवा, ही अकोली पाण्याशिवाय त्रस्त झाली. माणसं थकली. तूच आता या विहिरीला पाणी दे. तुला काय कठीण आहे देवा? भक्त प्रल्हादासाठी तू नरसिंह अवतार घेतला. तूच कृष्ण अवतारात करंगळीवर पर्वत धरलास. दामाजी पंतांना तूच वाचविलेस. नामदेवासाठी मारवाडात तलाव निर्माण केला. एक ना अनेक वेळी तूच धावून आलास. आताही धावा देवा. अशी महाराजांनी परमेश्वराजवळ प्रार्थना करताच काय आश्चर्य! बालमित्रांनो, अचानक त्या कोरड्या विहिरीला झरा फुटला. क्षणात विहीर पाण्याने तुडुंब भरली. तेच पाणी समर्थ प्यायले. हा प्रकार पाहून भास्कर पाटील यांची मती गुंग झाली. त्यांना काहीच कळेना. 12 वर्षापासून कोरडी असलेल्या विहिरीस यांनी एका क्षणात पाणी आणले. हा दिसतो वेडा, पण हा कोणीतरी साक्षात्कारी पुरुष आहे. आपण किती अभागी, ओळखू शकलो नाही. मग भास्कर धावत आले. महाराजांचे पाय घट्ट धरले. वारंवार माफी मागू लागले. हे नरधारी परमेश्वरा, मी आपणास ओळखू शकलो नाही. मला क्षमा करा. मी आपले लेकरू आहे. माझ्या बोलण्याचा राग धरू नका. आता मी तुम्हाला सोडणार नाही. महाराज म्हणाले, अरे, आता दुःख करू नकोस. तुझ्यासाठीच तर हे पाणी निर्माण झाले आहे. आता गावातून डोक्यावर पाणी आणू नकोस. आता छान बगीचा लाव. भास्कर म्हणाले, आता नको तो बगीचा, ते गाडी घोडे, ते घरदार, ती शेतीवाडी
काहीच नको. हे सगळं खोटं आहे. आज मी आपल्या रूपात साक्षात परमेश्वराला बघितलं आहे. आता फक्त तुमची सेवा इतकेच करणार. मला नाही नको म्हणू महाराज. किती विरक्ती आली बघा मित्रांनो भास्कर पाटील यांना. ही गोष्ट गावातील लोकांना कळली. खूप लोक जमा झाली. महाराजांचा जय जयकार करू लागले. विहिरीचे पाणी लोकांनी पिऊन बघितले. पाणी अगदी निर्मळ, शुद्ध, गार, मधुर होते. पण महाराज आडगावी गेलेच नाहीत. भास्कर पाटील यांना घेऊन शेगावी परत आले. भास्कर पाटील यांनी इतका मोठा चमत्कार अनुभवला होता की ते आपल्या अकोलीतील घरी पण गेले नाहीत. भास्कर पाटील ही खूप श्रीमंत होते. अकोलीत त्यांचा मोठा वाडा, गाडी घोडे, खूप मोठी शेती होती. सर्व क्षणात सोडलं त्यांनी आणि आयुष्यभर फक्त सेवा केली महाराजांची. आता पुढील रविवारी बघूया अध्याय 6. तोपर्यंत जय गजानन.